हाय गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? मस्तच असाल. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं माझी ट्रॅव्हल जर्नी मुंबई टू गोवापर्यंतची. मग आम्ही रात्री जेवलो वगैरे आणि अराऊंड 1 वाजता आम्ही आमच्या ज्या हॉटेल आहे तिथे पोचलो. आणि मग आता आपण चाललेलो. आता आपण ब्रेकफास्ट वगैरे करून घेतलेलं आहे, तुम्ही बघितलंच. आता आपण जाणार आहोत नॉर्थ गोवा फिरण्यासाठी. आता मी झालेले आहे रेडी आणि आता आपण नॉर्थ गोवा फिरायला जाणार आहोत. सगळ्यात पहिले मी आता खालेले आहे खाली आणि आपण आता नाश्ता करायला जाणार आहोत. सो नाश्त्यामध्ये आम्ही आलू पराठा आणि सँडविच मागवला. सँडविच, आलू पराठा आणि इथे आम्ही सगळे जेवतोय, ब्रेकफास्ट करतोय. तर गाईज आता आपलं जे आहे नाश्ता ब्रेकफास्ट जो आहे तो झालेला आहे. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट नॉर्थ गोवा फिरण्यासाठी. तर बीचेस आहेत खूप सारे, ते आपण बघणार आहोत आणि रील्स ऑब्वियसली फोटोज वगैरे सगळं करणार आहोत. तुम्ही आता भेटा आम्हाला पुढच्या व्हिडिओपर्यंत. तर गाईज इथे आपण कॅब माझ्या आउटफिटवरती मॅच होईल अशी. आणि इथे बाकीचे सगळेजण पण कॅब्स अँड कपडे वगैरे घेत आहेत. माझं तर झालं आहे. आता आपण आलेलो आहोत एका बीचवरती. त्या बीचचं नाव मी तुम्हाला सांगते. तर आपण आलेलो आहोत कोको बीचवरती आणि आता आपण इथून आता परत नंतर दुसऱ्या अजून एका ह्याच्यावरती जाणार आहोत बीचवरती. चप्पल स्लिप जो भीगने से खराब नहीं होता वो पहन के जाओ, जो खराब होता है वो रखने के लिए सॉक्स पण काढा. तर गाईज इथे हसीना पिक्चरची शूटिंग झाली होती. शूटिंग झालेली आणि आता आपण चाललेलो आहोत डॉल्फिन बघण्यासाठी. खूप छान आहे पण ऊन आहे. तुम्ही पण नक्की एकदा या, विजिट करा याला तुमच्या फॅमिली पिकनिक. हा डॉल्फिन नाही दिसले अजून आपल्याला खूप आपल्याला डॉल्फिन दिसले. तर काय तिथे होतं एक किल्ला होता आणि त्याच्याच खाली सेंट्रल जेल होतं. तिथे पण बघायला जाते बाबा इथे जवळून आहे. दर्शन दे देवा पावले. व्हिडिओ काढा. साईड मध्ये ते बघा झाले तर 5-6 आले तिथे. काढलाय ना चालू. चल चल इथे 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 कुत्रा आहे का इथे इथे. कशाने बोलतोय की आपण त्याला जाळ्याने बघूया. तो तुला उडत घेऊन जाईल. गाईज आता आपण डॉल्फिन्स बघितल्या आहेत, खूप साऱ्या डॉल्फिन्स दिसल्या आणि आता आपण रिटर्न झालेलो आहोत बीचवरती. सो आता आपण जाणार आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला. आपण आता तिथेच भेटूया. हा आता आम्ही कुठून आलो? हा डॉल्फिन राईडहून रिटर्न आलो आहे. मस्त डॉल्फिन राईड झाली. खेळताना जरा समर्थ ए पडशील आता अशू. पडलो असं होता. Lagi apa?
तर गाईज आता आपली नेक्स्ट डेस्टिनेशन होती अगोडा फोर्ट, लोअर फोर्ट ही होती डेस्टिनेशन आणि आता आपण तिथेच चाललो आहोत. तुम्हाला कदाचित उलटं दिसत असेल कारण कॅमेरा असा होता. सो आता आपण चाललेलो आहोत तिथे. मला काहीच आयडिया नाही आहे तिथे नक्की बीच आहे, फोर्ट आहे की काय आहे ते. आता मला तेच बघायचं आहे नक्की तिथे काय आहे ते. चला आपण बघूया तिथे काय आहे ते. कसं वाटतंय काय ते पॅराग्लायडिंग काहीतरी आहे बोलतो. उडाला माणूस उडाला. खाली जायचंय का पुढे पुढे एंडला जायचं. काय चांगलं उडतोय रे. नाही असणार 1000 रुपये तर असेल. जास्त 1000 तिकडे 2000 असो हे माझ्याकडे. फोटो काढे इथे फोटो काढूया का. आता आम्ही हा कुठला आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या बीचवर, दुसऱ्या डेस्टिनेशन. आगोडा सांगित आगोडा बीच आहे आणि आता आपण आगोडा फोर्ट आहे. बीच पण आहे इथे. इथे आपले फोटो वगैरे काढून झाले. आता आपण चाललो आहोत दुसऱ्या आपल्या म्हणजे थर्ड डेस्टिनेशनवरती. या आपल्या व्हिडिओमधल्या थर्ड डेस्टिनेशन झालं कट. तर गाईज आता आपण आलेलो आहोत गोव्यामधल्या काठियावाडी ढाब्यामध्ये जेवायला लंच करण्यासाठी. मग लंच करून आपण अजून आपलं जे ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन्स आहेत ते कंप्लीट करणार आहोत. नाही झालं आहे आतून रेस्टॉरंट आणि आता आपण ऑर्डर करूया. काय आता ऑर्डर प्लेस केलेली आहे. इथे मसाला पापड, परत सलाड आणि काय लोणचं वेगवेगळ्या लोणचं वगैरे आलेलं आहे. सो आता मेन कोर्स जो आहे तो मागवला आहे, तो आता येईलच थोड्या. तर काय आता आपलं जेवण आलेलं आहे. आम्ही मागवलं आहे पनीरची भाजी आणि रोटी मागवली आहे. परत हे त्यांची स्पेशालिटी आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं वगैरे आहेत. लोणचं, मुरंबा अँड ऑल आहे. तर ते त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता आपण भेटूया जेवण. आपण कोणत्या नेक्स्ट डेस्टिनेशनमध्ये जातो ते बघूया. तर गाईज आता आपण पोचलेलो आहोत वॅक्स म्युझियम एंटरटेनमेंट पार्क. तिथे आपण ॲक्वेरियममध्ये जाणार आहोत, फिश ॲक्वेरियममध्ये. आणि वॅक्स म्युझियममध्ये जायचं की नाही ते अजून ठरलं नाही आहे. सो बघूया, ठरल्यावरती मी तुम्हाला सांगतेच. मग आता आपण वॅक्स म्युझियममध्ये नाही जाणार आहोत. 9D राईड आहे तिथे पण नाही जाणार आहे. फिश ॲक्वेरियममध्ये मात्र जाणार आहे आम्ही. पण वॅक्स म्युझियममध्ये जाणार कारण ते फायनल नाही झालं. मग मी तुम्हाला सांगते थोड्या वेळ. चला एंट्री किती सर? एंट्री वॅक्स नाही आहे, ॲक्वेरियम. इथे अरे चल 4 लोग है ये हम 2 3 4 है. उनका भी है तिकीट. हम 4 जण आहे. हे तिकीट दाखव सगळ्याची. तिकीट दाखव ना. अरे आत या ना तुम्ही. ये आत ये. और हम 4. हे हात कसे घालतोय? हात लावू शकतो? हा हे हात तो घाल.
इथे पुढे पुढे या ना जरा. एवढा मोठा मासा आहे हे. हा तुला हे काय तुला हे करणार नाही. दोन दोन मासे दोन दोन आहेत. समोर हात नको लावू. समोर हात नको लावू. काय मस्त आहे रे फिश. वाव हा पण मस्त आहे. हा एक बघा हा एक खतरनाक फिश असतो. हो या कलरचा फिश. हे बघा वेगवेगळ्या कलरचा केवढा मोठा फिश आहे. वेगवेगळ्या कलरचा एक नंबर आहे. हे बघ नाही हे किती मस्त वाटतं कलर कलरचे फिश. एक नंबर दिसतात. ही पिराना मछली आहे पण ही नदीतली आहे. नदीतली एवढी मोठी बघा साईज नाही. हे बघा पिराना म्हणून ही पूर्ण जी हिस्ट्री माहिती दिलेली आहे. फ्रेंड्स वो 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 हा एक बघा माझा. याचं नाव काय माहीत नाही पण हे खतरनाक दिसतंय. आपण पिरानाच वाटते माझं. अरवाना मासा केरळ अरवाना सगळ्यात मोठा लांब होणारा मासा. बघा किती शांत आहे. हे अरवाना अरवाना घरात ठेवलं की पैसे येतात. आई बघा किती छोटे आहेत मासे छान छान. ॲल्ब्युनो ॲलिगेटर अगं मग याच्यासारखं दिसतो मगरीसारखा. वा वा हा बघा मगरीसारखं तोंड आहे याचं. किती मस्त मासा छान. पण गाय उरुमी हे हात लावा किती हात त्याचे जे कुठला तो झोपला बोलली तो खाणार त्याला घाबरली. हो रॅडिकल कॅटफिश. ही बघ एवढी मोठी कॅटफिश आहे. हो 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 हिला राहिला ना वेगळा आहे जरा. हो हा मासा ॲलिगेटर घर ॲलिगेटर गॅर काय ते नाव आहे ते. हा एक बघा मासा आबाडावा फिश अबावा फिश लिहिलेलं आहे. हे अजून काही माशाचे प्रकार आहेत. सुंदर कलर आहेत. हा कुठला आहे नाईट कानाट फिश नाईट फिश. अरे हा मासा कुठला आहे कळत नाही. ओळखा जरा किती मस्त वेगळाच मासा आहे. हे हा बघ ना हा वेगळ्या प्रकारचा मासा. हा बघा या नावाचं नाव ब्लॅक गोस्ट फिश. गोस्ट फिश आहे गोस्ट फिश ब्लॅक गोस्ट फिश.
नाव पण असं भूतासारखं दिलं आहे, गोस्ट फिश. हा एक बघा मासा एकदम शांत बसला आहे, वरती काठी आहेत काठी. तर या माशाचं नाव आपण बघूया, सिग्नल बीच काहीतरी वेगळंच नाव आहे, पण छान आहे. इथे रे बघा कसे मासे पळतात, खूप छान ॲक्वेरियम आहे. वेगळ्या माशाच्या प्रजाती इथे बघायला भेटतात. हा सिल्वर डॉलर आहे बघा, आणि हा एक बघा टायगर फिश सारखा दिसतो, किती मस्त आहे. एवढा मोठा आहे बघा. या माशाचं नाव बघा या फिश. हे बघा कासव आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, किती छान कासव आहेत. 3 फ्लोई बोबे आहेत. हे आमचा एक मित्र आहे, शिक्के वाजवतोय, माशांना बोलवतोय. काय मासे काय ऐकत नाही आहे. हा ते लालला जरा साईडला झालं आहे. हा बघ एवढा मोठा मासा आहे. या माशाचं नाव ऑस्कर टायगर फिश. ऑस्कर टायगर फिश. हा बघा किती छान मासा आहे. त्याचं नाव काही याचं लिहिलेलं नाही आहे, पण एकदम आकर्षक मासा. हे मध्येच हा एक अजून एक वेगळा मासा आहे, खूप छान. या माशाचा कलर बघा किती छान आहे. हो 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 किती जोरात पोहोचतो बघा. वाव, हा एक आकर्षक कलरचा मासा. वरती पिवळा आहे आणि खाली कुठला कलर काय माहीत नाही आहे, पण लईच फास्ट पळतोय. इथे या बघा ह्यांच्या चर्चा चालल्या महिलांमध्ये. हां हे पिल्लं आहे. हा एक आहे मासा फोक्स फेक्स. फोक्स फेक्स म्हणजे हा बघा किती फास्ट बोलतो. ह्याचा फेस फोक्स सारखा आहे, फोक्स म्हणजे कोल्यासारखं असं वाटतं असं आहे. गाईज ॲट द लास्ट आपण आलेलो आहोत बीचवरती थोडे फोटो वगैरे काढण्यासाठी. सो आजचा आपला ब्लॉग इथेच संपतोय. जर तुम्ही यूट्यूब चॅनलला आमचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजेच नेक्स्ट डेमध्ये. खेळा खेळा पाण्यात खेळा, पाण्यात खेळा, पाण्यात पाण्यात खेळा, पाण्यात. पुढे जास्त घेऊ नका, पुढे जाऊ नको आहे. इथेच खेळा, इथेच खेळा. अशी हो जास्त पुढे पाण्यात जाऊ नका. अरे हे बाय लहान 3 मुली आहेत आणि बघा आता यांना युट्यूबला व्हिडिओ टाकतोय आम्ही. आता व्हिडिओ टाकणार आहे. हो 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 बस बस बस. काय ग हातात धर ना, माझा मागचा किती काही करतात. समर्थ काय रे दिदी, काय ग दिदी, काय काय दाखव बरं. पूर्ण झालं का गणपती बाप्पा? समर्थ तू काय, तुझं काय काय डोंगर आहे? अरे वरती किल्ला बिल्ला काढ घे. हा अशो तुझं काय झाला गणपती बाप्पा? हा